शितली म्हणून घराघरात पोचलेली अभिनेत्री, पण या यशामागे तिचा संघर्ष, मेहनत आणि अनेकांनी न ऐकलेला प्रवास. आज आपण जाणून घेणार आहोत मराठी अभिनेत्री शिवानी बावकर हिची अनटोल्ड स्टोरी. शिवानी बावकर हिचा जन्म मुंबईतील दादर येथे झाला. तिचं बालपण दादर, माटुंगा आणि माहीम या परिसरात गेलं. तिचे वडील नितीन बावकर आणि आई शिल्पा बावकर यांनी नेहमीच मुलींना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. शिवाय शिवानीला अनुष्का नावाची एक धाकटी बहीण सुद्धा आहे. शिवानीने कॅनोसा हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर डीजे रुपारेल या कॉलेजमधून तिने बीकॉमची पदवी घेतली. एवढ्यावरच न थांबता तिने मुंबई विद्यापीठातून इंटरनॅशनल बिझनेस ट्रेडमध्ये MBA पूर्ण केलं. शिक्षणाबरोबरच तिला परदेशी भाषा शिकण्याची आवड होती. त्यामुळे तिने गोएथे इन्स्टिट्यूटमधून जर्मन भाषेचा डिप्लोमा पूर्ण केला आणि ती जर्मन लँग्वेज एक्सपर्ट बनली. खूप कमी लोकांना माहीत असेल की अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी शिवानी एका IT कंपनीत जर्मन लँग्वेज एक्सपर्ट म्हणून काम करत होती. चांगला पगार, सुरक्षित नोकरी आणि स्थिर करिअर असूनही तिच्या मनात अभिनयाचं स्वप्न कायम होतं. अखेर तिने मोठा निर्णय घेतला आणि नोकरीचा राजीनामा देऊन अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. तिचा हा निर्णय धाडसी होता, कारण या क्षेत्रात यश मिळेल याची कोणती खात्री नव्हती. ऑडिशन्स, प्रतीक्षा आणि संघर्षाचा काळ सुरू झाला. अनेक नकारही आले, पण शिवानीने हार मानली नाही. अखेर 2017 साली उंडगा या मराठी चित्रपटातून अभिनयाची तिला पहिली संधी मिळाली. या चित्रपटात तिने मीरा ही भूमिका साकारली. त्यानंतर युथ ट्यूब, गुलहर आणि नेता गीता यांसारख्या चित्रपटांमध्येही तिने काम केलं. मात्र शिवानी बावकर हिला खरी ओळख मिळाली ती झी मराठी वाहिनीवरील लागी रे झालं जी या मालिकेमुळेच. या मालिकेतील शीतल ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात राज्य करते. अभिनेता नितीश चव्हाण सोबतची तिची ही जोडी प्रचंड लोकप्रिय ठरली. पण ही भूमिका साकारण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली होती. शीतलचं पात्र नैसर्गिक वाटावं म्हणून तिने जवळपास 1 महिना सातारी बोली भाषेचं विशेष प्रशिक्षण घेतलं. उच्चार, बोलण्याची पद्धत आणि देहबोली यावर तिने विशेष मेहनत घेतली आणि तिची ही भूमिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली. लागिरे झाला जी नंतर शिवानीला अनेकांनी फक्त साध्या आणि निरागस भूमिकांमध्येच पाहिलं. पण अभिनेत्री म्हणून स्वतःला एका चौकटीत न ठेवता तिने अल्टी पल्टी सुमडीत कल्टी या मालिकेत पल्लवी ही पूर्णपणे वेगळी भूमिका साकारली. या मालिकेत तिने एका हुशार आणि लोकांना फसवणाऱ्या मुलीची भूमिका केली. विशेष म्हणजे एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की खऱ्या आयुष्यात तिला खोटं बोलताच येत नाही. त्यामुळे पल्लवीसारखं पात्र साकारणं तिच्यासाठी मोठं आव्हान होतं. शिवानीने तुमच्या आमच्यातली कुसुम, लवंगी मिरची आणि साधी माणसं या मालिकांमधूनही आपल्या अभिनयाची छाप पाडली. याशिवाय तिने मनमंदिरा गजर भक्तीचा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आणि चला हवा युद्धामध्येही तिने सहभाग घेतला. शिवानी भरतनाट्यमध्ये प्रशिक्षित आहे. अभिनयासोबतच तिला नृत्य, गायन आणि प्रवासाची आवड आहे. तिचे आवडते अभिनेते शाहरुख खान आणि रणवीर सिंग आहेत. शिवानीबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिने केवळ प्रसिद्धीसाठी कोणतंही काम स्वीकारलेलं नाही. एका मुलाखतीत तिने स्पष्ट सांगितलं होतं की बोल्ड सीनमध्ये ती कम्फर्टेबल नसल्यामुळे तिने काही वेबसिरीजच्या ऑफर्सही नाकारल्या. तिच्यासाठी कामापेक्षा स्वतःची मूल्य आणि कम्फर्ट अधिक महत्त्वाचं आहे. मराठी सिनेसृष्टीत अनिश्चितता असल्यामुळे प्रत्येक कलाकाराकडे प्लॅन B असणं गरजेचं आहे, असं मतही तिने व्यक्त केलंय. अभिनयावर प्रेम असलं तरी वास्तवाचं भान ठेवणं अधिक महत्त्वाचं असल्याचं ती मानते. लागिरे झाला जीमुळे शिवानी बावकरला अनेक पुरस्कारांसाठी नामांकन मिळालं आणि ती मराठी टेलिव्हिजनमध्ये लोकप्रिय अभिनेत्री बनली. पण आजही ती आपल्या साधेपणामुळे आणि नम्र स्वभावामुळे चाहत्यांच्या मनात विशेष स्थान टिकवून आहे. सुरक्षित नोकरी सोडून अभिनयाचे स्वप्न पाहणारी एक सामान्य मुलगी आणि त्या स्वप्नांच्या जोरावर लाखो प्रेक्षकांच्या मनात शीतल म्हणून कायमची घर करणारी अभिनेत्री. हा शिवानीचा प्रवास प्रत्येक तरुणीसाठी प्रेरणादायी आहे. तर तुम्हाला शिवानी बावकरची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.
मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.